तर हे दही बघा काय भारी सेट झालेलं आहे ना. मी भांडं अगदी उलट सुलट आडवं तिरपं कसंही केलं ना तरी ह्या दह्याला अजिबातसुद्धा कुठेही पाणी सुटलेलं नाही आहे किंवा मग पातळ झालेलं नाही आहे. तर अगदी तुम्ही चाकूने याच्या वड्या कापू शकाल, इतकं परफेक्ट आणि घट्टसर असं हे दही बनवून तयार होतं. आणि फक्त मातीच्याच भांड्यात नाही तर अगदी कुठल्याही भांड्यात दही सेट करा, तितकंच परफेक्ट घट्ट मलाईदार दही बनवून तयार होईल. अजिबात कुठेही पातळ होणार नाही, याला पाणी सुटणार नाही किंवा मग आंबट सुद्धा होणार नाही. तर सध्या आहे ना बाहेर भरपूर ऊन आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आहे ना आपण दह्यापासून वेगवेगळे प्रकार बनवत असतो, पदार्थ बनवत असतो. तर त्यासाठी ना दरवेळी मार्केटमधून वेगळं दही आणण्यापेक्षा आहे ना तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी परफेक्ट दही बनवू शकता. तर चला बघूया कसं करायचं ते. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी 1 लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला सुरुवातीला लो फ्लेमवर तापवून घ्यायचं आहे. तर याऐवजी ना तुम्ही गाईचं सुद्धा दूध वापरू शकता, फक्त ते फुल क्रीम असलेलं पाहिजे. तर दूध आपण आता सुरुवातीला तापून घेऊया. तर हे बघा दूध आता व्यवस्थित असं तापलेलं आहे, दुधाला एक उकळी आलेली आहे. तर आता दुधावर जी काही साय जमलेली आहे ना ती साय आपल्याला दुधामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची आहे. आणि हे दूध आपल्याला जवळपास एक 7-8 मिनिटांसाठी आटवून घ्यायचं आहे. दुधात जो काही पाण्याचा अंश राहतो ना तो आपल्याला थोडासा आटवून घ्यायचा आहे. तर खूप जास्त नाही, फक्त 10% दूध आटेल इतपत आपण हे दूध आटवून घेणार आहोत. आणि जेव्हा जेव्हा दुधात साय येईल ना ती अशा पद्धतीने चमच्याने मोडून दुधात व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं जे दही आहे ना ते मस्त मलाईदार बनतं. तर हे बघा जवळपास इथे 7-8 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकत असाल आता दह्याला आहे ना दुधाला आहे ना भरपूर असा घट्टसरपणा आलेला आहे आणि दूध सुरुवातीपेक्षा थोडंसं आटलेलं सुद्धा तुम्हाला दिसत असेल. भरपूर घट्ट असं हे दूध झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि हे दूध आहे ना आपण कोमट करून घेणार आहोत. तर साधारण तासाभरानंतर आपण बघूया. तर हे बघा इथे जवळपास 1 तास झालेला आहे. दूध आपलं आता बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. तर 1 तासानंतर मी दुधात अशा पद्धतीने बोट टाकून बघितले तर बोटाला आपल्या साधारण मिनिटभर ह्या दुधाचं तापमान सहन होईल इतपत आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचं आहे. दूध जास्त गरम असेल ना तर मग दही पातळ सेट होतं आणि दूध खूपच थंड झालं तर दही सेटच होणार नाही. त्यामुळे दह्याचं जे टेम्परेचर आहे ना ते अशा पद्धतीने आपल्याला चेक करून बघायचं आहे. तर दूध आता आपलं परफेक्ट आहे. तर आता आपण विरजण लावायला घेऊया. तर त्यासाठी नाही ते मी हे 2 चमचे ताजं दही घेतलेलं आहे. विरजण घेताना आपल्याला ताजं आणि घट्टसर विरजण घ्यायचं आहे. जसं तुमचं विरजण असेल ना त्याच पद्धतीचं दही सेट होतं. विरजण आंबट असेल तर दहीसुद्धा आंबट होईल, विरजण पातळ असेल तर दहीसुद्धा पातळ होईल. त्यामुळे विरजण खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जे विरजण आहे ना हे आपण चमच्याने 2 ते 3 मिनिटं मस्त असं फेटून घेतलेलं आहे. यातल्या पूर्ण गाठी मोडून घेतल्या आहे. तर आता ज्या भांड्यात मला दही सेट करायचं आहे ना त्या भांड्यात मी हे 2 चमचे विरजण टाकून घेतलं आहे. विरजण खूप जास्त प्रमाणात सुद्धा टाकायचं नाही आहे. तर विरजण टाकून घेतल्यानंतर सगळ्या भांड्यात मी अशा पद्धतीने चमच्याने हे विरजण पसरवून घेतलं होतं. आता आपण जे दूध थंड करून ठेवलं होतं ना ते दूध यात ओतून घेते. तर इथे ना मी आज हे दही 2 भांड्यात सेट करणार आहे. त्यामुळे सुरुवातीला अर्ध दूध इथे मी मातीच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आणि दुधावर जी काही मलाई येते ना तीसुद्धा आपल्याला थोडीशी दुधात काढून घ्यायची आहे, जेणेकरून येणे आपलं जे दही आहे ना ते मस्त मलाईदार बनतं. आणि आता हे जे दूध आणि विरजण आहे ते आपल्याला 3 ते 4 मिनिटासाठी मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. दही आणि दूध पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे, जेणेकरून आपलं जे दही आहे ना ते एकदम परफेक्टली सेट होतं. तर आता यावर मी झाकण ठेवते आणि हे जे भांडं आहे ना हे आपल्याला एखाद्या उबदार जागी 4 ते 5 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तर आता हे दही मी मातीच्या भांड्यात लावलेलं आहे, पण प्रत्येकाकडेच मातीचं भांडं अवेलेबल असेल असं नाही. तर त्यासाठी तुम्हाला इथे मी स्टीलच्या सुद्धा भांड्यात हे दही लावून दाखवते. तर ज्या भांड्यात मी विरजण तयार केलं होतं ना त्याच भांड्यात मी हे दूध ओतून घेतलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते. तर 3 ते 4 मिनिट तरी आपल्याला हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी बॅक्टेरिया असतात ना दही जमण्यासाठीचे ते दुधात पूर्णपणे मिसळल्या जातात आणि दही आपलं एकदम परफेक्टली सेट होतं. तर हे बघा व्यवस्थित असं मी हे मिक्स करून घेतलं आहे. आता ह्या भांड्यावर सुद्धा झाकण ठेवते आणि हे भांडंसुद्धा आपण 4 ते 5 तासासाठी एखाद्या उबदार जागेवर ठेवून देणार आहोत. आता दही सेट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे भांडं आपल्याला सारखं सारखं उघडून पाहायचं नाही आहे. किमान 5 तास तरी दही सेट व्हायला लागतात. त्यामुळे 5 तासानंतर आपण हे भांडं बघणार आहोत. तर हे
हे बघा जवळपास इथे मी हे 5 तासासाठी दही सेट करून घेतलं होतं आणि त्यानंतर 1 तास इथे मी फ्रीजमध्ये थंड हे दही करून घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट असं आपलं हे दही सेट झालेलं आहे. दोघंही भांड्यातलं दही एकदम मस्त असं घट्टसर झालेलं आहे. याला अजिबात कुठेही पाणी सुटलेलं नाही आहे किंवा मग पातळ झालेलं नाही आहे, आंबट झालेलं नाही आहे. तर एकदम परफेक्ट असं हे दही बनवून तयार होतं. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे दही घरच्या घरी नक्की बनवून बघा. तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तेव्हा नक्की ट्राय करा आणि कसं झालं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.